हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण F5 BSCचा जो तुमचा फिजिकल आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे त्यामध्ये आपण एस ब्लॉक इलिमेंट स्टार्ट केले आहे. मागच्या टॉपिकमध्ये एस ब्लॉक इलिमेंट, अल्कलाईन अर्थ मेटल आणि व्हेरिएशन ऑफ द एस ब्लॉक इलिमेंटचे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत ते बघितलं. आयनायझेशन एनर्जी, कलर ऑफ द फ्लेम, ॲटॉमिक रेड आहे. आता पुढचा आहे 4th नंबरचा रिड्युसिंग ए प्रॉपर्टी आणि मेटॅलिक प्रॉपर्टी बघणार आहेत आपण. स्टार्ट करायचे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्युरियस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका. चला तर आपण स्टार्ट करूया. आता बघा, एस ब्लॉक एलिमेंटमध्ये तुमच्या 3 प्रॉपर्टीज मी कंप्लीट केल्या होत्या. आज बघणार आपण रिड्युसिंग प्रॉपर्टी. तर रिड्युसिंग प्रॉपर्टी तुम्हाला नेमिंगवरनं समजतं की याच्यामध्ये रिड्युसिंगमध्ये काय होणार आहे. ठीक आहे. आता बघा, ही जेव्हा ऑक्सिडेशन प्रोसेस होते म्हणजे तुमची जी ऑक्सिडेशन प्रोसेस होतात विच इलेक्ट्रॉन काय होतं त्याच्यामध्ये लॉस्ट होतात. ठीक आहे. तुम्ही अशी नंबरिंग द्या, नंबरिंगवरनं तुम्हाला इझिली लक्षात राहील. ठीक आहे. ऑक्सिडेशन प्रोसेस इन विथ द इलेक्ट्रॉन आर लॉस्ट होतात आणि रिडक्शन प्रोसेसमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन काय होतात, गेन होतात. ठीक आहे. जे ऑक्सिडायझिंग एजंट असतात ते काय करतात, ऑक्सिडायझिंग एजंट इज ए सबस्टन्स विच कॅन बी ॲक्सेप्ट. काय करतात ते सबस्टन्स काय करतात, विच ॲक्सेप्ट करतात इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि रिड्युसिंग एजंटमध्ये काय होतं मग, सबस्टन्स विच कॅन बी लॉस द इलेक्ट्रॉन. म्हणजे एकदम त्याचा काय होतं ते डिफरन्स होते. ठीक आहे. करतं आहे का, सबस्टन्स याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिडायझेशनमध्ये ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन करतं आणि रिड्युसिंगमध्ये काय करतं, लॉस ऑफ द तुमचे जे इलेक्ट्रॉन होतं लॉस करतात. ठीक आहे. सिन्स द अल्कली मेटल हॅव द स्ट्रॉंग टेंडन्सी टू द लूज द इलेक्ट्रॉन ॲट द गुड रिड्युसिंग एजंट. काय काम करतं ते गुड रिड्युसिंग एजंटचं काम करतं. म्हणजे काय, तुमचे जे लॉस टेंडन्सी, तुमची जी स्ट्रॉंग टेंडन्सी टू द लूज इन द इलेक्ट्रॉनची काय करतात, गुड रिड्युसिंग एजंट अल्कली मेटल करतात. ठीक आहे. वेन द इलेमेंट जेव्हा तुम्ही हिटेड करतात म्हणजे ऑक्साईड किंवा क्लोरीन वगैरे त्या रिड्यूस इन द फ्री मेटलमध्ये काय होतं ते फॉर्म होतं. ठीक आहे. आणि द टेंडन्सी ऑफ द इलेक्ट्रॉन, तुमचे जे इलेमेंट असतात ते लूज अँड द इलेक्ट्रॉन इन द सोल्युशन द मेजर्ड बाय द स्टँडर्ड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल. आता बघा, तुम्ही जे याच्यामध्ये तुम्हाला दाखवले बघा, इथं मी ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे जे तुमचा जो लिथियम आहे ना तो कसा आहे, स्ट्रॉंगेस्ट रेडिएशन एजंट आहे लिथियम. ठीक आहे. आता बघा, तुमच्या ह्या दोघांमध्ये तुम्हाला लक्षात येतं की तुमची ऑक्सिडेशन पोटेन्शियल एनर्जी बघा, ह्याच्यामध्ये अल्कली मेटलमध्ये, अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये दोघांमध्ये किती डिफरन्स आहेत बघा, कळतंय. आता तुम्ही जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ द अल्कलाईन अर्थ मेटल हे लोअर दॅन दी अल्कलीपेक्षा कसे आहेत, लोअर आहे. ठीक आहे. अल्कलाईन अर्थ मेटल काय आहेत, लोअर दॅन दी अल्कलीपेक्षा. ह्या अल्कलीपेक्षा तुमचे अल्कलाईन अर्थ मेटल कशी आहे तुमची, कारण की त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ती खूपच कमी आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्ही ह्या प्रकारे पण दाखवू शकता की तुमचे जे याच्यामध्ये सॉल्युबल कसं ॲक्वेसमध्ये इलेक्ट्रॉन कसं दाखवतात. ठीक आहे. ह्या प्रकारे. आता पुढचा टॉपिक येतं, आपण पुढचा टॉपिक बघणार आहे तो म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टी. आता मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणजेच काय, की तुमचे जे मेटल हॅव द टेंडन्सी जे लूज करतात इलेक्ट्रॉन इन द पॉझिटिव्ह आयन्स. म्हणजे ह्या प्रकारे मेटल तुमचे जे इलेक्ट्रॉन काय करतायत, लूज करतायत. ठीक आहे. बघा, ह्या प्रकारे मेटल आणि इलेक्ट्रॉन. ठीक आहे. दिस इज टेंडन्सी गिव्ह द राईज नोन ॲज द मेटॅलिक. त्याच पोझिशनला काय म्हणतात, मेटॅलिक म्हणजे गिव्ह द राईज शो म्हणजे नोन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द इलेमेंट. त्याला तुम्ही काय म्हणतात, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतात. म्हणजे मेटल हॅव द टेंडन्सी लूज द इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आयन्स then the tendency gives the rise in the know the metallic तुमचे कॅरेक्टर ऑफ द इलेमेंट म्हणतात. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्ही हे पण सांगू शकतात की द ग्रेटर टेंडन्सी जर राहिली सपोज इलेक्ट्रॉनची, ग्रेटर टेंडन्सी ऑफ द लूज द इलेक्ट्रॉन द ग्रेटर मेटॅलिक कॅरेक्टर असतात इलेमेंटचे. ठीक आहे. आणि टेंडन्सी ऑफ द इलेमेंट इलेक्ट्रॉन जर लूज राहिले इज क्लोजली रिलेटेड टू द आयनायझेशन, तुमची जी हे असते ते. ठीक आहे. IE ionization energy. Okay. Smaller ionization energy of element the greater tendency of the lose of the electron आणि ग्रेटर त्याची काय असणार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर्स म्हणजे सेम आहे तेच तुम्ही लिहित आहे. ठीक आहे. इन अल्कली मेटल द सिन्स द आयनायझेशन एनर्जी जेव्हा डिक्रीज होते, आयनायझेशन एनर्जी जेव्हा डिक्रीज होते तेव्हा ग्रुपची मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, तुमची वाढत जाते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय लिथियम टू CCM पर्यंत. ओके. आणि अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये पण तेच होतं की तुमची आयनायझेशन एनर्जी डिक्रीज होते किंवा ग्रुप ऑफ द सेम मॅनरमध्ये होतं की मेटल कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीजेसमध्ये होतं. ठीक आहे. आणि तुमचा जो पोटॅशियम CCM आहे तर काय करतात, यूज इन द फोटो इलेक्ट्रिक सेल म्हणून पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की यांचा यूज का म्हणून तुम्ही फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये का म्हणून करतात, तर का म्हणून करतात तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला दिला इथं आन्सर आहे की तुम्ही त्याचा यूज का म्हणून करतात. दिस इज इलिमेंट हॅज द हायली मेटॅलिक इन कॅरेक्टर अँड इमिट द
इलेक्ट्रॉन इवन इन एक्सपोजर टू द लाईट ॲज वेल ॲज देअर आयनायझेशन एनर्जी व्हॅल्यू आर द स्मॉल दॅन द फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये तुम्ही यूज करता. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे तुमचं आला काय आहे की तुम्हाला जर कॉम्प्लेक्समध्ये विचारलं जाऊ शकतं, कारण की हे 2 मार्क्स 4 मार्क्स विचार कॉम्प्लेक्स ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये तुम्हाला कुठला पण विचार बेरिलियम विचारू शकता किंवा क्लोरोफिल विचारू किंवा EDTA विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे. मी तुम्हाला फक्त काय सांगणार आहे की तुम्ही नंबर देऊन सॉल्व्ह करा, म्हणजे नंबर देऊन सॉल्व्ह केल्याने तुम्हाला इझिली लक्षात राहील. आता बेरिलियम ऑक्सिलेट सांगितलं, बेरिलियम ऑक्सिलेट सांगितलं. ठीक आहे. ऑक्सिलेट आहे. आता तुमचा जो बेरियम कॉम्प्लेक्स आहे, हा कंपाऊंड आहे, हा ऑक्झॅलिक ॲसिड ऑफ द कॉम्प्लेक्स आहे. तुमचे ऑक्सिजन बघा 4 आहे, म्हणजे याचं नेचर कसं दिसतंय बघा हो, टेट्राहायड्रल दिसतंय. बरोबर की नाही. किती म्हणजे 4 आहे तुमचे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय टेट्राहायड्रल स्ट्रक्चर दिसतंय आणि काय दाखवते ते sp3 हायब्रिडायझेशन दाखवते. काय दाखवते? sp3 हायब्रिडायझेशन दाखवते. ठीक आहे. तुम्हाला या फिगरमध्ये दिसतंय. ओके. आणि गिव्ह द अनायन द बेरिलियम इज प्रेझेंट इन द बेरिलियम +2. बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. 2 लिगेंड्स आर द आयन्स आर द निगेटिव्ह आहेत. बघा हे 2 जे लिगेंड्स आहेत ते काय आहेत, अटॅच आहे त्याला, ती कसे आहेत, निगेटिव्हमध्ये चार्ज दाखवत आहे. ठीक आहे. रिगार्डेड फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ द 1 बेरिलियम आणि ऑक्झिलेट तुम्ही ह्या प्रकारे दाखवता, म्हणजे रिॲक्शन ह्या प्रकारे होते, बेरिलियम 2 ऑक्साईड आणि तुमचा फायनली आन्सर. तुम्ही ह्या प्रकारे कुठलं पण एक स्ट्रक्चर दाखवा. ओके. आता बघा तुम्हाला क्लोरोफिल तुम्हाला सर्वांना माहिती, क्लोरोफिलचं काय काम आहे तुम्हाला हे सगळ्यांना माहिती की याचा मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्प्लेक्समध्ये कशामध्ये येतं, मॅग्नेशियमच्या याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जे प्लांटमध्ये असतं ना, आपल्याला प्लांटमध्ये आठवण येतात हे सगळे नॅचरली ऑकर इन द क्लोरोफिल. इन द स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोफिल द मॅग्नेशियम इन द सेंटर इन द फ्लॅट ऑफ द हेटेरोसायक्लिक रिंग, त्यालाच तुम्ही काय म्हणता, पॉरफ्रिन पण म्हणतात. तुम्हाला MCQमध्ये जर विचारलं गेलं की तुमच्या जे क्लोरोफिलच्या मॅग्नेशियमच्या सेंटर ऑफ द फ्लॅट हेटेरोसाइड बघा, म्हणजे बघा हे मॅग्नेशियम आहे, कळतं आहे. आणि हे 4 तुमचे नायट्रोजन याला प्रेझेंट आहेत, कळतं आहे. बघा या प्रकारे. ठीक आहे. हे तुमचं स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोफिलचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आणि याला तुमची जी हेट्रोसायक्लिक रिंग प्रेझेंट आहे, ह्या कोणत्या आहेत तुमच्या 5 मेंबर रिंग तुमचे जे पण आहेत ते बघा 5 मेंबर ते तुमचे कसे हेट्रोसायक्लिक रिंग प्रेझेंट आहे. ठीक आहे. म्हणजे त्यालाच तुम्ही काय म्हणतात पॉइंट म्हणतात. आणि विच इज द 4 नायट्रोजन ॲटम इज बाउंडेड टू द मॅग्नेशियमला बाउंडेड तुम्हाला दाखवलं बघा. क्लोरोफिल इज गिवन द पिगमेंट प्रेझेंट इन द प्लांटमध्ये असतात. हे काय करतात, ॲब्सॉर्ब द लाईट, जे रेड रिजन ऑफ द सनलाईट असतात त्याची एनर्जी अवेलेबल इन द फोटोसिंथेसिसमध्ये तुम्हाला, म्हणजे आता बघा ते कशामध्ये करतात, शुगरमध्ये फॉर्म करतात, म्हणजे ग्लुकोजमध्ये फॉर्म करतात. कशाप्रकारे 6 CO2 घेतले, 6 वॉटर मॉलिक्यूल तुमच्या क्लोरोफिल सिलिनाइट सोबत रिॲक्शन होते, तेव्हा तुम्हाला काय होतं, ग्लुकोज मिळतात, 6 O2 तुमचे निघून जातं. म्हणजे अल्टिमेटली डिपेंड्स इन द क्लोरोफिल कशा डिपेंड असते, फोटोसिंथेसिस. ठीक आहे. द ऑक्सिजन ऑफ द ॲटमॉस्फिअर बाय प्रोडक्ट ऑफ द फोटोसिंथेसिस अँड फुल स्टॉप आर द पार्ट ऑफ द प्लांट अँड एनिमल फीड ऑन द प्लांट. The photosynthesis complements the higher plant about the half. Actually, the algae certain give the brown, red, and purple bacteria. The photosynthesis of the anaerobic and the poisonous of the O2 in bacteria तुम्हाला H2S आणि सल्फर निघतो. ठीक आहे. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इंस्टेड ऑफ द, तुम्ही फक्त हे स्टेप बाय स्टेप तुम्ही एक नंबरिंग वगैरे देऊन लिहा, म्हणजे तुम्हाला इझिली जाईल. ठीक आहे. आता तुमचा एक लास्ट आहे तो म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर पण दाखवा, स्ट्रक्चरनं मग तुम्हाला इझिली ते जे स्ट्रक्चरमध्ये दिलं तेच तुम्हाला ते राईट डाऊन करा. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स ऑफ द कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ऑफ द EDTA तुम्हाला मोस्ट ऑफ हे प्रॅक्टिकलमध्ये पण तुम्ही बघितलं, EDTA वगैरे तुम्ही टॅक्सॉनॉमी वगैरे यूज करतात तेव्हा पाहिलं असेल बघा. कॅल्शियम इज द रेस्ट ऑफ द ग्रुप ऑफ द इलिमेंट ओनली 1 कॉम्प्लेक्स. हा कॅल्शियमचा कसा ओनली 1 कॉम्प्लेक्स विथ द स्ट्रॉंग कॉम्प्लेक्सिंग एजंट आहे. कसा आहे तो, स्ट्रॉंग कॉम्प्लेक्सिंग एजंट आहे. EDTA ॲसिटोन, म्हणजे आता बघा EDTAचे 4 डोनर ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट असेल, तर 4 डोनर तुमचे काय ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट आहेत आणि 2 डोनर कुठले आहेत, नायट्रोजन ॲटम. हे बघा 2 डोनर तुमचे नायट्रोजन ॲटम आहेत आणि 4 तुमचे कसे आहेत, ऑक्सिजन ॲटम आहेत. बरोबर. हे डोनर ॲटम, ऑक्सिजन डोनर ॲटम आहेत. ठीक आहे. EDTA will be the 6 coordinate complex दिसतं, जे तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड इन द pH इज सुटेबली ॲडजस्टेड. आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं काय होतं, हे तुमचं मोस्ट मेटल आयन इन द सोल्युशन प्रोव्हाइड इन द pH तुम्हाला दिलं. EDTA टायट्रेशनमध्ये परफॉर्म using the EDTA in buffered solution to the estimated amount of the calcium 2 plus magnesium 2 present in the determinant of the hardness of the water. तुम्ही हे सगळं प्रॅक्टिकलमध्ये शिकले, प्रॅक्टिकल वगैरे केलं असेल तुम्हाला इझिली लक्षात येईल टायट्रेशनच्या वगैरे याच्यामध्ये. ठीक आहे. इन द कॅरियर आउट बाय हायर pH दॅन द those the many other metal because the complex are the less stable. कसा आहे तो लेस स्टेबल आहे and the lower pH of the EDTA is protonated in the calcium or magnesium complex in format. ठीक आहे. तुम्हाला माहिती पाहिजे कारण की तुम्हाला स्ट्रक्चर पण विचारलं जातं EDTA स्ट्रक्चर काढा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये वगैरे, तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. हे कसं आहे कॅल्शियमच्या याच्यामध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. इथं आपलं कंप्लीट चॅप्टर झालेलं आहे. मी पुढच्या टॉपिकला मग पुढच्या नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. थँक्यू. आणि तुम्हाला विचारलं गेलं की रॉप अराउंड मॉलिक्यूल म्हणजेच काय, द क्राऊन तुमचे जे हे क्राऊन दिसत आहेत रॅप अराउंड कॉम्प्लेक्स आहेत. ठीक आहे. तर तुम्ही म्हणू शकतात की तुमचे जे क्राऊन ऑदर क्रिप्टेड मॅक्रोसायक्लिक लिगेंड रॉप
The metal ion completely is the protect in the coming into the contact with the solvent molecule. This is the additional crystal stability of the complex. Also is the wrap around complex म्हणतात तुम्ही त्याला. ठीक आहे, तुम्ही थेरीचा पार्ट आहे तर थेरी पार्ट बघून घ्या. तुम्हाला जर काही क्युरियस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, थँक्यू.